हे गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल. कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर आम्ही सुद्धा स्वस्त आहे आणि आम्ही इकडे सकाळी सकाळी बघा हेल्मेट घालून बसलेलो आहे कारण मस्ती खूप करतोय. आता जाम मस्ती वाढली आमची. आम्ही आता 11 मंथ मध्ये एंटर केलेला आहे, सो म्हणून खूप जास्त मस्ती वाढलेली आहे अनाराची. आणि नेक्स्ट मंथ अनाराचा बर्थडे सुद्धा आहे, तर थोडं स्पेशल प्लॅन करतोय आम्ही. बघू आता काय आहे, तर कसं करायचं काय वगैरे अजून मला सुरू आहे की बघू आता काय होतं, तर आधी तर डिसाईड करत नाही है ना. हे बघा आमची मस्ती सुरू झालेली आहे, तर आम्ही नॉन स्टॉप मस्ती करायला लागलेलो आहे. हा गोल्या काही ऐकत नाही. तर अनारा आता खूप जास्त डोक्याच्या भारावर पडते म्हणून असं हेल्मेट लावलेलं आहे मी. आणि सकाळपासून 5 वाजतापासून उठून आहे. हा मामा ना मला झोपू दिलं ना, स्वतः झोपली. आणि आता ती क्लिअर मम्मा बोलते, पापा बोलते. पहिले आई बाबा बोलत होती, आता मम्मा 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 हा ना. आणि नुसतं वाईल्ड लाईफ पाहतो. काय आफ्रिका जायचं आहे का? एलिफंट कसं करतो एलिफंट? एलिफंट व्हॉट हॅपन? असं एक्सप्रेशन देत मग पुन्हा हसते. ची हच्ची हच्ची एलिफंट एलिफंट. हो माझं मॉर्निंग रुटीन. तर हे जे ड्रिंक आहे यामध्ये सोफ, अजवाइन आणि बरंच काही असं मिक्स पावडर बनवलेलं आहे. ते रात्रभर असं भिजत घालते मी आणि त्यांनी सकाळी याला उकडून यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते मी ड्रिंक पिते. आणि हे ड्रिंक हेल्थसाठी खूप छान आहे, तुम्ही पण यूज करू शकता जर वर्कआउट करत असेल तरही आणि नसेल करत तरी पण. मला माहिती आहे माझ्या स्किनचा किती प्रॉब्लेम आहे आणि माझ्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम झालेला होता, तर म्हणून मी ते ड्रिंक घेते आणि माझं हळूहळू आता कमी पण होईल. पण खूप जास्त झालेलं आहे त्याचं कारण की ठीक आहे आता थोडंसं आहे स्ट्रेस वगैरे हे ते तर होतच आहे. त्याचसोबत मी खाते सकाळी बदाम. तर नंतर सकाळी या 2 गोष्टी घेते आणि वर्कआउटच्या आधी कॉफी, ब्लॅक कॉफी, सो ती पण घेणार मी. देन त्यानंतर मी माझी वर्कआउट इथे करते बेडरूममध्ये, कारण आणि तिकडे खेळत असते आणि ती वारंवार इकडे नाही यावं म्हणून असं डोर लावून ठेवावं लागतं आम्हाला. आज तुम्हाला मशीन पण दाखवून कशी काम करते. कधी काम करते मी तर यूज करून भरपूर दिवस झाले आणि एवढे दिवस ब्लॉग पण नाही आला काहीच. तर आम्ही टाकू म्हटलं ब्लॉग, पण वेळ नाही मिळाला कामाच्या ह्याच्यामध्ये. तर वॉक पॅड घेऊन मी ब्लॉग पण नाही आले. तर आम्ही बऱ्याच दिवसापासून डिसाईड केलं होतं की आम्ही नेक्स्ट जो ब्लॉग टाकतो तो वॉक पॅड बद्दल पूर्ण डिटेल्स माहिती देऊ तुम्हाला. तर वॉक पॅड इतका युजफुल आहे ना, खरं सांगते ना गाईज, जर तुम्ही ऑफिसवाले असेल आणि नसेलही तर तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. कारण आजकालच्या एवढ्या धावपळीच्या लाईफमध्ये ना आपल्याला 10K स्टेप 5K स्टेप करायला वेळच मिळत नाही. म्हणून आणि मी कसं 10K स्टेप करते आणि गौरव कसं त्याला जेवढा वेळ मिळतो तेवढा तो कव्हर करतो. तर आमच्या दोघांची लाईफ अशी झाली, आता मला कसं आणीमुळे बाहेर जाता येत नाही आणि गौरवला ऑफिस असतं फुल टाइम, सो त्यामुळे तो पण बाहेर जाऊ शकत नाही. तर वॉक अशी गोष्ट आहे की आपण जर वॉक करत नसेल तर मला तर आणि हेल्थचे इश्यू खूप जास्त निघतात. सो म्हणून वॉक करणं आजच्या लाईफस्टाईलसाठी खूप मस्ट आहे. कारण आपण कसं आम्ही तर नाही खात बाहेरचं, पण बरेचसे लोक बाहेरचं खातात. ते सगळ्या गोष्टी म्हणजे आपण कचरा पूर्ण शरीरामध्ये घेतोय आणि तो कुठे काढतच नाहीये, तर मग त्याला काही ऑप्शन नाही आहे. सो त्यामुळे बिमाऱ्या भरपूर येतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही मेडिकल एक्सपेन्सेस ॲडजस्ट करू शकत नाही. त्या अदरही कुठले क्वेश्चन असतील तुम्हाला विचारायचं असेल, वॉक पॅड कितीला झाला, काय झाला, कुठून घेतला वगैरे वगैरे सगळी काही डिटेल्स, किती चालतो काय वगैरे, ते सगळं तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला बनवायला सांगू शकते सगळ्या गोष्टी, काही प्रॉब्लेम नाही. दिवसभर आमचं काही ना काही पसारा काढणं चालू असते आणि मग कशाला स्क्रॅच करते तू? हर्ट युअर नेल, ओके, डोंट स्क्रॅच. गो बॅक कम हिअर रोड आणि कम हिअर. गो 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 कम फास्ट. ती नाही येत, आता येते. चल तिकडे. आणि कम हिअर.
आणि काम द बिग वाव वाव देर आर 4 जिराफ कम हियर कम फास्ट कम फास्ट वाव वाव नाही आला उतरता नाही येत आहे ना कसं वाटते कसं वाटते नाही पिट्टी पाहिजे दूध आलेलं आहे आणि याची ही वेट लॉस ड्रिंक आहे ब्लॉग एन्जॉय करा गाईज आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा अबे साले पडला होता काही नाही पप्पा शिंकले सो चला आम्ही हा त्या दिवशी इथे ट्यूबलाईट लावलेला आहे म्हणून बघा किती एक जबरदस्त क्लॅरिटी येत आहे आमचं ट्यूबलाईट लागण्यामागचं काही पर्सनल कारण नाही आहे होल्डर खराब झालं होतं हे होल्डर तुटलेलं आहे ही जे वॉक करेल समाधानी आहे भाई एक्सरसाइज करते मी 100 मारते मी पर Good. एक्सरसाइज गुड जी पाय पण आडवा नव्हती करत आहे पहिले काहीच नव्हती करत आणि एवढं पहिलं तर एवढा कंटाळा होता येईल एक्सरसाइज करायचा विचारूच नव्हता खूप जास्त मला आता आठवते की मी किती कंटाळा करायची A few moments later. I love my hands. This is my legs and I love my legs. तर मी आता काही बॅग घेऊन कुठे चाललो आहे तर मी बॅग घेऊन चाललो आहे नाश्ता आणण्यासाठी कारण की पिशव्या आहे नाही आणि मी चाललो आहे साऊथ इंडियन आणण्यासाठी पाऊस तर नाही आहे बाहेर आणि म्हणून म्हटलं घेऊन येतो A few moments later. तर गाईज आलो मी बाहेरून नाश्ता घेऊन आलो नाश्ता केला आम्ही आणि आता तिची आंघोळ झाली आहे मस्त आणि खेळून राहिली आणि जान्हवी करेल आता वॉक नाही एक्सरसाइज करेल एक्सरसाइज करते की वॉक करते का वॉक करणार आता ती आणि मोसम बाहेरचं मस्त झालं तुम्हाला दाखवतो मी सकाळी पाऊस चालू झाला होता पण बंद झाला अजूनही मोसम तसाच आहे भयंकर आहे एक नंबर मोसम आपण जे वॉकपॅड घेतला आहे हा केबल आहे त्याला आणि हा जो केबल आहे इथून रिमूव्हेबल असतं हा डायरेक्ट तिथे लावला ही बटन चालू बंद नाही करायची ही चालूच ठेवायची सध्या बंद खाली होते चालू वरती होते ठीक आहे आणि याला व्हील्स पण आहे मुव्हिंग करायसाठी आणि हे 2 मोठे रबर पॅड दिलेले आहे आणि उभं ठेवू शकतो आपण ठीक आहे आणि हे स्पीकर आहे याचे हे दोन्ही स्पीकर आहे इथे कॅलरी दिसते डिस्टन्स स्पीड आणि टाईम बटन आपण चालू करून देऊ काय म्हणतो त्याला हँडल आहे हँडल ते आपण पूर्ण ओपन करू तुम्हाला दाखवतो मी कसं ओपन करायचं आहे याचे दोन इथे हे नॉब आहे टायटिंग नॉब तर ते ओपन करायचं या साईडने अँटी तर हे असं ओपन झालेलं आहे आणि आपल्याला इथे उभं राहते आणि बघा गाईज इथे पण कंट्रोल दिलेलं आहे प्रोग्राम स्टार्ट मायनस प्लस मोड दिलेला आहे आणि हा मॅग्नेटिक असते हे पाहे सेफ मोडमध्ये चालली जाते मशीन आता समजा जर हे जर समजा आपण चालता हे इथून आपण सटकलो तर चालता हे निघून जाते आणि मशीन स्टॉप होऊन जाते सो त्यासाठी असते हे वॉक अराउंड आहे छान मस्त हे इथे हँडल जे रबर हँडल दिलेलं आहे हे टाईट करता येते आणि इथून दिसते स्पीड तुम्हाला दाखवतो मी मशीनची इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो मी याला सेफ्टी लॉक दिला आहे रिमोट मिळते त्याच्यासोबत स्टार्ट ही स्पीड 1 वर आहे याची फर्स्ट स्पीड आहे याला प्लस केलं गाइस 14 किलोमीटर/आवर ची स्पीड आहे गाइस तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढ्या स्पीडने चालते की तुला 14 किलोमीटर/आवर 14 किलोमीटर/आवर ची स्पीड आहे आणि
आम्हाला पहिले तर 6 किलोमीटरच दाखवून राहतो, पण हे जे हँडल आहे हे ओपन केल्यावरच 14 किलोमीटर होतं, कारण की सेफ्टी इश्यूमुळे. कारण की हँडल म्हणजे एवढ्या स्पीडने घुमेल, 14 किलोमीटर पर आवरची स्पीड म्हणजे खूप झाली आहे, मोर दॅन इनफ आहे. आपण 6वरच आपल्याला धावायची हे होते, चालू नाही शकत आपण 6वर. A few moments later. आता माझी वॉक झालेली आहे फायनली, आणि किती किलोमीटर झाले तुम्हाला दाखवतो मशीनमध्ये, ते सगळं रेकॉर्ड होत असते. मी पहिले पण केली आहे, तर 2 किलोमीटर प्रॉपर झालेले आहे. तर आता जातो, आंघोळ करतो मी. मोसम तर बाहेरचा एक नंबर झालेला आहे. आणि ए पिल्लू, काय करते तू? ए अंडीवाली बाई, हे बघा अंड्याचा जो बॉक्स आहे, एक बॉक्स तो घेतला फ्रीजमधला आणि आम्ही त्याच्यासोबत खेळायला लागलो. आता नवीन काहीतरी मिळालं की त्याच्यासोबत आम्ही जवळजवळ 1-1.5 तास खेळू. देन ती वस्तू कुठेतरी पडलेली राहणार आणि नवीन रिसर्च चालू राहणार की काहीतरी नवीन मिळायला पाहिजे. अंडीवाली बाई, आता थोड्या वेळात आमची शी झाली आणि शीनी सगळं अंडा भरून देतो, ठेवलं. अंडा. कपडे वगैरे सगळे अंडा डायपर देतो. लावून डायपरच्या बाहेर अंडा देतो, अंडा देतो. अख्ख्या घरातल्या वस्तू लागतात तुला खेळायला, सगळा पसारा काढून ठेवत जा तू. हे नको असं आहे. चलो आता मी करते भाजी. स्वामींच्या समोर बसलेली आहे, नीट पण नाही बसली आहे. तर मी आज थोडं मंदिर क्लीन केलं, पण भांडे क्लीन करायचे आहे गाईज. तर माझे थोडेसे भांडे ना असे याचे ब्रासचे आहे पूर्ण, ते त्यामुळे मग कसं ना लवकर धुवावं लागतं. वेळेच्या वेळेत क्लीन केले ना खूप छान दिसतात. आज आता असं व्हायचं कारण असं की आता मागेच धुतले मी, सगळे क्लीन केले होते. पण प्रॉब्लेम काय झाला की यांच्याकडे ना बॅक साईडला काम सुरू आहे, त्यांच्याकडे किचनचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळेच सगळा डस्ट घरामध्ये आला आहे आणि मंदिरावर वगैरे बसला होता. तर आज तर मी मंदिर पूर्ण क्लीन केलेलं आहे, फक्त भांडे क्लीन करायचे राहिलेले आहे. तर मला ते फुरसतीने काढावं लागेल, तर उद्या वगैरे बघते मी क्लिनिंगचं. आणि हे बघा, तर काहीच वाजले आता 7. जाणार होतो बाहेर, पण बाहेरचा मोसम खूप डेंजर झालेला आहे. पावसामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला. सो इकडे बनला आहे नाश्ता आणीचा, थंड व्हायला सुरू केलेला नाश्ता आणीचा. सो चला म्हटलं आणीचा नाश्ता करून घेऊ. आणि आता चहा पिलो आम्ही आणि जाणार होतो बाहेर. या पावसाने प्लॅन पोपट केला. लाईट बघा कसा आहे, मस्त क्लिअर दिसत आहे, चकचक दिसत आहे आमचं किचन मॉडेलर झालं या लाईटामुळे. फक्त का म्हटलं आम्ही खूप दिवसाचा विचार करून राहिलो, तो म्हटलं लावू चांगलं दिसेल, पण या होल्डर व्हिडिओ शूट केले, व्हिडिओ क्लिअरिटी एकदम येत नव्हती. आणि हे जे होल्डर आहे ना हे खराब झालेलं आहे, लाईट पण खराब झाला, किडे गेले त्याच्यात आणि होल्डर पण खराब झालं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ द्या, बदलूनच टाकूया. खायचं नाही म्हणत आहे. सो आणि काही आज पार्सल आले जान्हवीचे, ते आपण ओपन करू, बघू काय काय आलं आहे. कारण की त्यामध्ये पुष्कळ सारे गिफ्ट्स भेटले आहे. 6-7 तर गिफ्ट्सच आहेत त्याच्यात. ते मी नाही, घरून ऑर्डर टाकलं होतं. हो, पण त्यात 6-7 गिफ्टच आहेत त्यात. बघू आपण काय काय आहे. 7 प्रोडक्ट फक्त फ्रीचे मिळाले त्यात, माहिती आहे? गोष्ट हो. चला मग आपण पहिलं तर नाश्ता चला नाश्ता देऊन देऊ आणीला, नंतर मग ते अनबॉक्सिंग करू त्याची. ए पगलू हसून राहिली, आली तू आली, ये गुड. हां तुझ्यासाठीच ठेवलं होतं ते. ए नाही छिया अम्मा, छिया तो छिया बच्चू. एक हे पार्सल आलं होतं, टॉर्क्यूची स्किन. हे आपलं काय आहे, नोस्का जी आई दे. नाही घे ना 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 बोल बच्चो, तुझं कुठं आहे घे, माझा माऊस आहे ना, हे घे डेच. पूर्ण दिवस आमचा आणि सोबत खेळताना निघून जाते, सुट्टी असली तर. कशाचा मार्बलवाला नाही मार, ते ग्लासवाला मार, पाणी मार बाळा फक्त. तर हो
तर दिवस आमचा असाच निघून जाते आणि खेळता खेळता दिवस निघून जाते. आणि सोबत असं वाटते की किती सुट्टी असली तरी, किती दिवस सुट्टी असली तरी आणीच्या बड्डेला मी 5 दिवसाची सुट्ट्या घेतलेल्या आहे. हो पोचो पोचो. तर आणि बघेल हा व्हिडिओ जेव्हा कधी मोठी होईल तेव्हा मी तिला वाटेल की पप्पांनी माझ्या वाढदिवसाला 5 दिवसात सुट्ट्या घेतल्या. आणि मग चुंगू भैया कंटाळा आला आम्हाला भाजीपोळा बनवायचा, म्हणून आज पुलाव बनणार आहे. आणि हे जे सीट आहे ना, हे नुसती विदाऊट पेट्रोल घुमते नुसती इकडे तिकडं. विदाऊट पेट्रोल नुसती घुमते. आज बनणार आहे खिचडी, नाही पुलाव. आणि बाहेर मस्त हवा चालू आहे बघा, थंडी हवा चालू आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे मगापासूनचा, थोडा 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 थोडा. मला मी दाखवतो हिचं जे ड्रेसिंग आहे ते कशाने भरलेलं असते. फक्त हिचेच प्रोडक्ट आहे, माझे फक्त डिओ असेल 1-2. मला दाखवतो मी बघा. म्हणते की प्रोडक्ट्स नाही आहे माझ्याजवळ. 1 मिनटं. हे बघा, निग्रीफिक्सचे सगळे आहे, मिस्ट आहे, हे आहे उलटं ठेवलं आहे मी. हे अंडर आय क्रीम आहे, याच्या मागे पण सगळे भरलेले तिचेच आहे. साबण तिच्या, आणि हे बघा हे सगळे तिचे भरले आहे. हे फक्त माझं आहे, हे बाकी हे सगळे 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 तिचे आहे. नेल पॉलिशचा खाली एक बॉक्स आहे, तो पूर्ण मोठा बॉक्स भरलेला आहे. हे आज आलेले प्रोडक्ट्स आहेत, त्याचे आहे सगळे खड्डे. तिला व्हिडिओ बनवायचा म्हणून ठेवलेला आहे. आता मी थोड्या वेळाने वॉक करणार जेवण झाल्यावर. सो चला, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. फ्री असते तेव्हा तिची लावून राहिली आहे तिकडे यायसाठी. तर काही जेवण चालू आहे मॅडमचं मस्तपैकी. वाजल्या 9:30 वाजले आहे. आज लेट झालं, पण तिचा टाईम असते 8:30 वाजताचा. आज थोडं लेट झालं. आज थोडं लेट झालं कारण की मॅडम खेळूनच राहिले होते. मशीन काढून ठेवली इकडे कारण की सकाळी उठल्या पहिले वॉक करायची आहे. नाहीतर आम्ही बेडरूममध्ये ठेवतो खाली अंदर म्हणून. आणि सकाळी मी सगळी रेडी करून ठेवले सकाळचे. A few moments later. मम्मा पडते डोक्याला नाही लावलाय गौरव, उचल तिला. अना तुटेल ना ग, काय करते मम्मा. आता आधी ती आई बाबा खूप क्लिअर बोलायची आणि सोबत आता मम्मा पप्पा पण म्हणायला लागली. काल जेव्हा मी बघितलं ना तेव्हा इतकं क्लिअर तिने मम्मा म्हटलं, आणि आता पण तिने ऐकलं असेल तुम्ही, इतकं क्लिअर मम्मा म्हणते की खूपच छान. म्हणजे आधी आम्ही विचार करायचो की ती चालेल कशी, काय कशी, सगळं वेळेसोबत एक माइलस्टोन कंप्लीट करते ती, एक 1 by 1 असं स्टेप बाय स्टेप. सो गाईज, तुम्ही पण जर तुमच्याकडे पोरं असेल तर ही काळजी बिलकुल करू नका. कारण पॅरेंट्सला असतं ना, स्पेशली मदर्सला खूप काळजी असते की आपले पोरं कधी चालेल काय वगैरे. पण काही टेन्शनचं काम नसते, कारण एका एजमध्ये बरोबर ते त्यांचं माइलस्टोन कंप्लीट करतात. सो त्यामुळे टेन्शनचं काम नाही. जसं अनाऱ्याच्या बाबतीत पण सेम होतं की आम्ही खूप काळजी करायचो की यार ही चालेल कशी, काय कशी वगैरे. पण आता आम्ही छान असं पकडून उभं होतो, छान वॉक करतो. जेव्हा तू हा व्हिडिओ बघशील ना बाळा, तुला कळेल की तू कसं उठायची, कसं वॉक करायची. मम्मा 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 मा 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 मम्मा. ओरडून दाखव बरं. मम्मा आणि पापा पापा. नुसतं आम्ही घरभर फिरत राहतो इकडे तिकडे. तर चलो, भूक लागलेली आहे. इकडे जांभळ्या देणं चालू आहे, म्हणजे भूक लागलेली आहे. चला जेवण करायची सोय करते. चपात्या बनवल्या आहे, भाजी बनवून. तर भाजी कशाची बनवू? मला असं वाटते या आपल्या इंडियामध्ये जेवढ्याही लेडीज आहेत 99% क्वेश्चन पडत असेल हा की आज भाजी कशाची बनवू.
आता कुठं पनीर? रात्रीच खाणं कोण सांगितलं? रात्रीच खाल्लं. आता पनीर बनवायला गेलं तर 5 वाजेल मला पनीर बनवता बनता मसाला हे. मग तू आधी म्हटलं असतं सकाळीच थोडं लवकर लवकर केलं असतं. जे असेल ते बनव. आपल्याला बाहेर पण जायचं तर उशीर होईल म्हणून. संध्याकाळी बनवणार पनीर. आणा पडशील. भाज्याचाच मोठा विषय आहे की काय बनवू आज. फ्रीजमध्ये असेल भाजी पण भाजीचं पण कोणतं काय आहे भाजीचं? आलू वांगे नाही, आलू वांगे तर कोबी थोडंच बनवतो. कांदा टमाटर सांबार मिरची कढीपत्ता आहे शेंगा आहे. मला जे शेंगा खायची बिलकुल इच्छा नाही आहे. जे गवार म्हणतो ना आपण ते पण आहे ती पण नाही खावत.